तर विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी आल्याच्या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला लवकरात लवकर अटक करा आणि तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालू देऊ नका अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. तर या धमकीच्या फोनमुळे गुप्तचर यंत्रणा कमकुवत झाली आहे का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. तर गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी सरकारचा हा स्टंट असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. फार घातक आणि फार चुकीची गोष्ट आहे. काल आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा फारुख अब्दुल्ला साहेबांवर एक तिथं ॲसेसिनेशनचा प्रयत्न तिथं झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये ची धमकी तिथं दिली गेली असेल. मग काळजी तर घेतलीच पाहिजे. कुठून फोन आला, कसा फोन आला हे बघण्याची जरूरत आहे. होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेट करून तपास करून जो कुठला व्यक्ती असेल त्याला ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्यांनी तिथं धमकी दिली होती का त्याच्यामागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल. पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथं मी करतो. 4 ठिकाणं जे काही टार्गेट करायचं ठरवलं आहे तर मला वाटतं या ईमेल आल्यानंतर आमचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ते काही आजकाल आम्ही कागदावर स्ट्रॉंग आहे, आता इंटेलिजन्स भारताचं फार मजबूत होतं. पण अलीकडे पंतप्रधान ज्यावेळेस इस्रायलला जाऊन येतात आणि 2 दिवसानंतर वार सुरू होतो त्यामुळं कधी भीती वाटते की हे आमचं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, काही त्याच्यामध्ये तो आता कमकुवत झाला का, त्याच्याकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष नाही का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण कुठलीही अशा प्रकारची मेलची धमकी येतो मिसाईल किंवा बामणी उडवण्याची तर फार सिरियसली या विषयाकडे सरकारनं बघितलं पाहिजे आणि उपाययोजना केली पाहिजे. आपल्या काही मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं एप्स्टीन फाईलमध्ये आल्यानंतर त्या अमेरिकेनं इराकवर हल्ला केला आणि सगळ्या जगाचं लक्ष भलतीकडे वळवून ठेवलं. तसं आता या आमच्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. कारण या युद्धाचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, आज पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागायला लागलेल्या आहेत. गॅसचं तर कमर्शियल गॅस सरकारनं बंदच केलेला आहे. त्यामुळे एका पाठोपाठ एक हॉटेल बंद पडत चाललेलं आहे. अहो, खेड्यापाड्यातला कष्टकरी माणूस जो कामाच्या शोधामध्ये शहरात येतो, हातावर पोट असणारा, कुठेतरी पावभाजी खाऊन दिवस काढतो, कुठेतरी एखादी राईस प्लेट एखादी झुणका भाकर खातो आणि दिवस काढतो, त्या माणसानं आता जगायचं कसं, पोट कसं भरायचं. तुम्ही गॅस बंद केला म्हणून हॉटेल बंद झाली त्याचा काय विचार आहे की नाही. आणि हा जो काय प्रक्षोभ आहे जनतेमध्ये, हा जो जनतेमधला जो रोष आहे त्या रोषाला कुठेतरी वेगळंच वळण लावायचं, वेगळीकडेच चर्चा भरकटायची आणि माध्यमातून तेच सगळं चालवायचं. बॉम्ब उडवला. आजपर्यंत किती धमक्या दिल्या बॉम्ब उडवतो आणि कधी कुठला बॉम्ब उडलाय